मी आपल्याला सांगितलं की इंग्रजी हा फार सोपा विषय आहे, ती लागलीच बोलता येते. म्हणजे इंग्रजी हा फार म्हणजे इंग्लिश इज द सिम्पलेस्ट लँग्वेज अँड वी कॅन स्पीक इझिली, म्हणजे आपण सहज बोलू शकतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये साधा वर्तमान काळ घेतला. वी टूक दी सिम्पल प्रेझेंट टेन्स इन द लास्ट व्हिडिओ. आता आपण निगेटिव्ह वाक्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचे घेत आहोत. वी आर डिस्कसिंग टुडे दी निगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा, निगेटिव्ह म्हणजे ज्यात नाही आहे, नाही म्हणजे निगेटिव्ह, ज्याच्यामध्ये नो आहे, नॉट आहे, नथिंग आहे, नन आहे वगैरे वगैरे, नेव्हर आहे, तर हे निगेटिव्ह वाक्य. बघा मग आता साध्या वर्तमान काळाची वाक्य. सी नाउ द सेंटेन्सेस ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स. मोहन खेळत नाही. मोहन डज नॉट प्ले क्रिकेट. समजा मोहन क्रिकेट खेळत नाही. म्हणजे या वाक्यामध्ये मोहन आला. मोहन म्हणजे ही असेल, शी असेल, इट असेल तर डज नॉट म्हणायचं. मोहन डज नॉट प्ले क्रिकेट. सीता डज नॉट प्ले पियानो असं बोलायचं. आणि करते जर आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल तर डू नॉट घ्यायचं. म्हणजे आय डू नॉट प्ले क्रिकेट देअर. आय डू नॉट इन्व्हाइट माय रिलेटिव्स फॉर माय मॅरेज. म्हणजे माझ्या लग्नासाठी माझ्या नातेवाईकांना मी आमंत्रित करत नाही, असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे निगेटिव्ह करताना आपण हे पाहिलं. आता ह्याच साध्या वर्तमान काळाचे प्रश्नार्थक वाक्य होतात. बघा आता प्रश्नार्थक वाक्य कसे होतील, तर यामध्ये मोहन चांगला बोलतो का. डज मोहन स्पीक गुड. आता याच्यामध्ये आपण काय केलं की डज घेतला आधी, म्हणजे डज किंवा डू घ्यायचं. म्हणजे करता जर ही सीट असेल तर डज घ्यायचं आणि त्याच्याने प्रश्न तयार करायचा. आणि करता आय वी यू दे असेल तर डूने प्रश्न तयार करायचा. बघा, मोहन गावाला जातो का. डज मोहन गो टू द विलेज. आम्ही नेहमी चांगल्या गोष्टी करतो का. डू वी डू गुड थिंग्स ऑलवेज. तर असे हे प्रश्न आपल्याला बनवता येतात. हेच प्रश्न आपल्याला निगेटिव्ह सुद्धा बनवता येतात. बघा आता निगेटिव्ह कसे बनवायचे, तर डू यू नॉट डू युअर होमवर्क ऑलवेज. नेहमी तू तुझा होमवर्क करत नाही का. जे काय केलं आपण, आय वी यू दे यांच्यासाठी आपण डू घेतलं. म्हणजे डू यू नॉट डू, म्हणजे डू घेतला, मग करता घेतला, मग नॉट घेतला, मग मेन वर्ब घेतलं, मग कर्म घेतलं, मग ज्यादा शब्द घेतले आणि मग आपण त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलं. म्हणजे डू यू नॉट डू युअर होमवर्क ऑलवेज, म्हणजे नेहमी तुझा होमवर्क तू करत नाही का. तू नेहमी कविता पाठ करत नाही का. असे वाक्य तुम्ही बोलू शकतात. म्हणजे लोक नेहमी खरं बोलत नाही का. डू पीपल नॉट स्पीक ट्रू ऑलवेज. अशी वाक्य तुम्ही बोलू शकतात. तर अशा प्रकारचं सहजासहजी मराठीचं इंग्रजीमध्ये भाषांतर करून आपण बोलू शकतो, उत्तम इंग्रजी बोलू शकतो. चला मग आपण आता बोलूया. थँक्यू.